तर पहिल्यांदा कुठेतरी आज आम्ही जेवण करायला आलेलो. आज जेवण करणार आहे सोबत बाय. आणि उशीर झाला होता घाईघाईमध्ये, सांगायचं लक्षच नाही राहिलं. असं आता असंच करत असाल तुम्ही मग. नाही. नमस्कार मंडळी, कशी काय मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुमच्यासाठी आज व्हिडिओ आणलेला. चला म्हटलं आज कुठेतरी इच्छा झाली बाहेर जाण्याची आणि थोडंसं बाहेर वगैरे जाण्याचं चालू होतं आमचा दौरा. झाली का ग तयारी? चल हो करत आहे. चल मग लवकर चल. आली का? हो. बापा रे, एकदम आज खुश आहे खरंच? हो. मग कशी काय? कुठे जायचं आपल्याला? बाहेर. त्यामुळे खुश आहे. त्याच्यामुळे असं असते का? असं असते, बाहेर जायचं म्हटलं तर थोडंसं नाही पूर्ण तरी चालेल. हां, चांगलंच खुश होते मला. आणि घरच्यांना तर खूपच असते बापा. मग जायचं का? जाऊ ना. जायचं. बरेच दिवस झाले ना गेलोच नाही. सुट्टी पण नव्हती आता. किती दिवस झाली? 1 महिना झाला. तसं म्हणजे- तर जातोच आपण शनिवार रविवारी बाहेर. म्हणजे फक्त ते लग्नाच्या आधीच गेलतो का आपण? हां बरोबर आहे. लग्नाच्या आधी केव्हा? लग्नाच्या आधी गेलो होतो. ते वेगळा प्रकार आहे. कारण दर शनिवारी आमचं चालू असते कुठे ना कुठे जायचं. पण ॲक्च्युली आज आई घरी नाही आणि राधिकाचं थोडंसं चालू होतं. आल्यावर विचारलं तुला काय केलं, ते म्हणजे मी काहीच नाही आई केलं. असते तर आईलाही घेतलं असतं सोबत आपण. मी तर मागच म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. अच्छा, आई आल्यानंतर परत जायचं इकडे. परत जायचं. तर चला. अरे यार, आम्ही फायनली आलेलो आहे जवळच्याच कारल्याच्या बायपास रोडच्या बाजूला चौफुलीवरती हॉटेल आहे चांगलं, पेट्रोल पंपच्या मागं. त्या हॉटेलमध्ये आलेलं आहे. हॉटेल मा भगवती येथे. आणि असं चांगलं थोडंसं जे आहे म्हटलं थोडंसं घ्यावं. आणि फर्स्ट टाईम ना लग्नानंतर पहिल्यांदा कुठेतरी आज आम्ही जेवण करायला आलेलो. आज जेवण करणार आहे सोबत बाय. काय घेतलेलं पण भाजीमध्ये? वराडी मशरूम, आणखी चपाती, रोटी, पापड, मसाला असं थोडंसं घेतलेलं आहे. पण येतो टाईम आहे पोहता ना आपल्या. थोडंसं घ्यावं म्हटलं याच्या हिशोबानं. आणि खूप दिवसानंतर राधिकाची जी इच्छा आहे ती आज पूर्ण होत आहे. तिची इच्छा म्हणतं कारण आम्ही माझं पण चालू होतं चांगलं जेवण करावं. त्याच्या हिशोबानं जेवण चांगलं करणार आहे ना? मग कसं वाटत आहे? पण काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्यासोबत. आई आलेली नाही. आई पाहिजे तरी पुढच्या वेळेस मग तर मित्रांनो असं असते. चला म्हटलं कुठेतरी खूप दिवसांतर आपण काही घेतलेलं नाही. ते जेवण नव्हतं केलेलं इकडे बाहेर करायचं. मस्तपैकी येत आता थोडंसं पुढे वगैरे खाल्ली आणि नंतर लगेच थोड्या वेळात आपण राईस बोलावलेला आहे. राईस आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन मस्त चांगलं जेवण चालू आहे. आणि थोडं वेळ तुम्हाला पुढच्याशी दाखवतो. चांगलं वाटत आहे जेवण? मस्त ना? आणि खूप दिवसानंतर आलेलं आहे छानपैकी. तर मित्रांनो आमचं चांगल्यापैकी तर मस्त झकास चांगलं जेवण झालेलं आहे. आणि फर्स्ट टाईम किंवा 3 महिने लग्न झाल्यापासून म्हणजे 3 महिन्यानंतर 3 महिन्याला किती दिवस राहिले आपल्या आता? 7 दिवस. तर 3 महिन्यानंतर आम्ही आलेला आहे फर्स्ट टाईम जेवण करायला. आणि जेवण चांगलं झालेलं आहे. आणि हॉटेल पाहिलं असेल तर मी कुठलं आहे तर
मा भगवती हॉटेल आहे. आणि कसं झालं जेवण? मस्त आलं. मग कसं वाटत आहे? मस्त एन्जॉय झाला का? एन्जॉय झाला. आणखी याच होतं बरं याचं होतं म्हणजे त्या दिवशी मारलेला टोमणा आज पूर्ण झाला. आणि पण आता एक राहिलेला आणखी आईचं राहिलेला आहे. कारण आईला आईसोबत जर आलं तर ते व्हिडिओ वेगळा राहणार आहे. आणि बरेच जण पण म्हणतात की आई नाही आणि तुम्ही फिरायला जाता आहे ना. बरेच जण तर ॲक्च्युली कसं आहे काही जण म्हणतात तर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि जेणेकरून जे आमची एक इच्छा होती की बा दोघं जण सोबत जाऊ कुठेतरी बाहेर, तर त्याच्याच हिशोबानं आम्ही सोबत जेवण करायला आलेलं आहे. आणखी बरेचसे राहिलेलं आहे. आता दुर्गादेवी पण चालू राहणार आहे. तर दुर्गादेवीचे पण असंच जे आहे बाहेरचे व्हिडिओ तर ते पण येत राहणार आहे. आणि आता 1-2 दिवसात आई पण येऊन जाईल. आणि आपल्या घरी विशेष पाहुणे येणार आहे. तर ते पाहुण्याचं तुम्हाला नाव सांगणारच आहे. आणि 1-2 दिवसात येणार आहे. जालन्यावरून आईसोबत येणार आहे. भेटेल पण आपल्या व्हिडिओमध्ये. मग निघायचं आता? निघून वेळ झाला आहे. आम्ही जवळपास कितीला निघालो आपण? 7ला निघालो. थोडंसं कांद्यामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर थोडंसं काम होतं ते केलं. आणि नंतर लगेच इथं 8:30ला ना की 8ला? 8ला जेवायला बसलो. आणि 1 तास लागला आम्हाला जवळपास. कारण आता 9 वाजत आले आहे. आणि कसं आहे बरेचसे घरचे पण फोन येतील की बा तुम्ही 9 वाजले तरी आणखी आले नाही. त्याच्या हिशोबानं थोडंसं निघून जात आहे मी घरी. आणि खूप वेळ झालेला आहे. सिटीमध्ये जर असलं तर याच्यापेक्षा कसं 10-11 वाजले काही प्रॉब्लेम नाही. पण खेड्यात जर असलं तर कसं असते 7 किंवा 8 वाजता घरी जावं लागते. पण थोडंसं जवळ असल्यामुळे शहराचं 9 वाजत आलेलं आहे. तर थोडंसं थांबत आम्ही. तर आता जायचं आहे घरी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला असेल तर फॉलो करा. मग बोल की काही काय तर बोल. काय बोलायचं? जेवण. आणि आत्ताच घरी पोचलेलं आहे. जवळपास इकडे किती वाजलेलं आहे? 9:30. आणि आल्याबरोबर इकडं आई आलेली आहे. अरे विजू, तुम्ही कुठे गेले? बाहेर गेले? सांगून नाही गेले, काही नाही गेले. किती वेळचे गेले, किती वाट पाहिली. मोठे अरे एवढं एका दमाना झाप चालू. मग कसं थोडं थोडं नाही बोलत. अरे बाप. तर सॉरी, कारण ॲक्च्युली निघालो होतो आणि उशीर झाला होता घाईघाईमध्ये. सांगायचं लक्षच नाही झालं. असं आता असंच करत असाल तुम्ही? मग नाही म्हणजे कसं आता आई बाई घरी नसल्यामुळे मला याचं काम पडते. मी तुम्हाला पाहायला आली. आईचं पण बरोबर आहे. खूप वेळ झाला. जायलाच वेळ झाला. जायला वेळ झाला. वाट अजून वाट पाहिली तुमच्या आता इथे. मग कुठे गेले काय सांगून नाही गेले. सांगून आई घरी नाही ना. बाई घरी नाही तर त्याच्यानं मग मला विचारपूस करा घरी असं लागते पाहायला. 9:30 वाजलेलं आहे. ॲक्च्युली थोडंसं उशीर व्हायला नव्हतं पाहायचं. झाला उशीर तुम्हाला. लवकर याचं काळजी न. घरी गेलं तरी बाहेर. आईला सांगू नको. आता आईला सांगणार मी. सांगत तरी मी नाही सांगत तरी मी. तर ठीक आहे. तर थोडंसं लवकर चालू आम्ही आहे ना. लवकर झाले. 9:30 वाजले. लवकर झाले. 10 वाजले होते का? आलं असतं पण 10 वाजता. तर थोडासा उशीर झालेला आहे. साहजिकच आहे. आईचं म्हणणं पण बरोबर आहे ना. कारण ते आई पण नाही घरी. आणि आईला पण वाटलं की कुठे गेले दोघं जण. आला का नाही परत कामावरून. तर ठीक आहे मित्रांनो. आणखी जर असे व्हिडिओ चालूच राहणार आहे.
तुम्हाला व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. फेसबुकला असेल तर फॉलो करा. आणि आणखी पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला कमेंट करा काही असेल तर. भेटूया पुढच्या शूटमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय. आणि आत्ता पुढच्या वेळेस आईला तर सोबत घेऊन जाणार आहे आम्ही कुठेतरी. तर एक्झॅक्ट तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटणार कुठलं ठिकाण राहणार तर सोबतच जाणार आम्ही. जसं आम्ही मागं शेगावला गेलो होतो तसंच एकदा पुन्हा जाणार आहे. तर ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर सर्वांना. बाय. तू कर आई. तर बाय बाय मित्रांनो.